वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते। तर अक्षय म्हणजेच कधी न संपणारा। अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ योग तयार होतात। अनेक शुभ कार्यासाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं। तर या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरण असतं। तर यंदा अक्षय तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो। तर या दिवशी काही विशेष कामं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं नक्कीच आगमन होतं आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नक्कीच राहते। त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी आपण केल्या पाहिजेत आणि अशा काही गोष्टी आहेत किंवा नियम आहेत ते या दिवशी आपण नक्कीच पाळायला हवेत। तर या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून देणार आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं काम अक्षय म्हणजेच अखंड टिकतं असं समजूत आहे। त्यामुळेच या दिवशी चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते। सोने चांदी यांची मोठी खरेदी होते। याचबरोबर या दिवशी मोठ्या प्रमाणावरती दानधर्मही केला जातो। मात्र यासोबतच लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर काही गोष्टी अशाही आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या आधी आपल्याला आपल्या घरामधून बाहेर काढायच्या आहेत। असं न केल्यास आपल्या घरी माता लक्ष्मी आल्या पावली उंबरठ्यातून निघून जाईल। आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही सवयी सुद्धा यासाठी जबाबदार असतात। आपल्या हातून घडणाऱ्या मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या चुकांमुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी बऱ्याचदा दूर जाते। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते। अशा परिस्थितीमध्ये आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढायचे आहेत आणि ते त्वरित दूर करायचे आहेत। जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशाची आवक सुरू राहावी अशी इच्छा असेल तर नेहमीच घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवायचा आहे। जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करून घ्यायचा आहे। असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास्तव करते। अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्यांचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केला जातो त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते। अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते। झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत। जे त्यांचे पालन करत नाहीत ते दुर्दैवाला आमंत्रण देतात। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेली झाडू ठेवू नका। यामुळे घरातील वातावरण दूषित होते। तर दरवाजाबाहेर डस्टबिन ठेवू नका। अनेकांच्या घराबाहेर डस्टबिन ठेवल्याचं पाहायला मिळतं, मात्र घराच्या मुख्य दरवाजावरती डस्टबिन ठेवणं हे नकारात्मकतेला आमंत्रण देणं आहे। त्यामुळे डस्टबिन घराच्या दरवाजावरती ठेवू नका। याचबरोबर घरात खरकटी भांडी, न धुतलेले कपडे अशा काही गोष्टी ठेवू नयेत। हे अलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवायचा आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल तर तो आपल्याला आधीच बाहेर काढायचा आहे। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आशीर्वाद राहतात। या दिवशी आपल्याला न विसरता मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। त्याचबरोबर हळदीच्या साह्याने आपल्याला या दिवशी मुख्य दरवाजावरती असं स्वस्तिक नक्कीच बनवायचं आहे। हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल मिक्स करून अशा पद्धतीचं स्वस्तिक तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच बनवायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहील। जर तुम्हाला तुमचे घर नेहमी संपत्ती आणि धनधान्याने समृद्ध हवे असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे। त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी तर न विसरता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। यासाठी तुम्हाला पूजा घराच्या शुद्धतेकडे आणि पूजा घराच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। घरात कमळावरती बसलेल्या देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला ईशान्य दिशेला ठेवायचा आहे। नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करायची आहे। जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष ठेवत नाहीत, ते लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करत नाहीत, त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील देवघराकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। देवघरावरती जर जाळ्या जळमट असतील, धूळ बसलेली असेल तर ती नक्कीच साफ करायची आहे। अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीच आपल्याला ही तयारी करून ठेवायची आहे। देवघर एकदम
स्वच्छ करून घासून पुसून आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी छान अशी सर्व देवांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर घरातील तुटलेली भांडी किंवा फाटलेल्या चपला, वापरात नसलेल्या चपला, घाणेरडे कपडे या सर्व गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत. वापरात नसलेल्या जुन्या चपला, जोडे घरात गरिबी आणतात. घरातील फाटलेल्या चपला आणि जोड्यांमुळे माता लक्ष्मी परत जाते. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात ठेवलेले फाटलेले जोडे आणि चपला बाहेर फेकून द्यायच्या आहेत. घरातील तुटलेली भांडी कुटुंबात अशांतता निर्माण करतात. यामुळे लक्ष्मी वास करत नाही. याशिवाय तुटलेली भांडी देखील घरात नकारात्मकता आणतात. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुटलेली भांडी घराबाहेर आपल्याला फेकून द्यायची आहेत. धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. घरातील स्वच्छतेमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा. घरामध्ये खरकटी भांडी, घाणेरडे आणि न धुतलेले कपडे ठेवायचे नाही. सुकलेली झाडं हा घरातला एक मोठा दोष मानला जातो. घरात काही सुकलेली झाडं असतील तर ती वाहत्या पाण्यात आपल्याला प्रवाहित करायची आहेत किंवा मातीत आपल्याला गाडून टाकायची आहेत. घरात सुकलेली झाडं असल्यास माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आधी हे काम आपल्याला नक्कीच करायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथोचित पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. यामुळे व्यक्तीचे सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढते. जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. तर या दिवशी तुळशीचे रोप लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. तुळशी ही हरिप्रिया अर्थात विष्णूंना प्रिय असते. त्याचबरोबर लक्ष्मी मातेलाही तुळशीचा हार घालून पूजा केली जाते. तुमच्याकडे कृष्ण तुळस असो किंवा श्यामा तुळस, त्यामुळे गुणधर्म हे वेगवेगळे असले तरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला ते वाहिल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी बरोबरच तुळशीचे रोप घेऊन त्याची यथासांग आपल्याला पूजा करायची आहे आणि तुळशीच्या रोपाची लागवड ही आपल्याला या दिवशी नक्कीच करायची आहे. भगवान विष्णूंच्या मंत्राच्या जपासह तुळशीचे रोप लावायचे आहे आणि त्यानंतर तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला ते अत्यंत फायदेशीर ठरतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी देखील नांदते. ओम श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा आपल्याला या दिवशी जप करायचा आहे. तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुळशीचे रोप लावल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला रोज पाणी द्यायचं आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी येईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे. लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा जप करायचा आहे. पूजेत देवीला गुलाबाचे फूल अर्पण करून खीर अर्पण करायची आहे. तर या दिवशी देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात आपल्या धन समृद्धी आपल्याला नक्कीच प्राप्त होते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश आपल्याला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. कलशामध्ये थोडे पाणी, थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला दान करायचा आहे. हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात आणि या दिवशी साखर, पंखा आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंबा किंवा अशोकाची पाने बांधायची आहेत. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते. तर हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे कुटुंबाच्या सदस्यांचे सौभाग्य देखील वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर या दिवशी पिंपळ, आंबा, वड, आवळा, जांभूळ, कडुलिंब आणि इतर फळझाडे लावणे उत्तम मानले जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी यापैकी कोणतेही एक रोप लावल्यास पुण्य प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या वेळी खूप उष्ण असते. अशा स्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जलदान केले किंवा लोकांना थंड पाणी दिले तर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो. पाणी दिल्याने व्यक्तीची तहान भागते आणि मानसिक शांतीही मिळते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पिण्यासाठी पाणी अवश्य द्यायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टींचे दान करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आणि संतुलन आणू शकता. तर या गोष्टींचे दान करणे तुमच्यासाठी आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात फायदेशीर ठरू शकते. या दिवशी गरजू लोकांना कपडे दान करूनही तुम्ही लाभ मिळवू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्र दान केल्यास तुमचे आजार दूर होतात असे मानले जाते.
याचा अर्थ तुमच्या आरोग्यामध्ये खूप चांगले बदल घडून येतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही कपड्यांचं दान नक्कीच करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आणि माहितीपर व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.